हाय हॅलो. खरं तर 2-3 दिवस झाले आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ अपलोड होत नाहीये. त्याचं कारणही तसंच होतं की आम्हाला गावाला जायचं होतं. त्यामुळे घरात सगळं व्यवस्थित करायचं होतं आणि एकटीच व्हिडिओ वगैरे शूट वगैरे करते. त्यामुळे घरातला पसारा वगैरे उरकून व्हिडिओ शूट करायला मला जमलं नाही, कारण मी नवीन आहे. नंतर मला जमेल कदाचित, जेव्हा मला सवय होईल पूर्ण सगळं काही करण्याची. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये काही गॅप वगैरे येणार नाही, कारण दोन्ही गोष्टींची सवय होऊन जाईल मला. आता सध्या नवीन आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि आय होप की तुम्ही सगळे समजून घेशाल मला. तर आज बॅग वगैरे पॅकिंग करायची आहे, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत सगळं शेअर करूयात. काही नवीन आणि काही जुन्या आठवणी पण येतील. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ करते आणि हे बघ याची नाटकं. याला फक्त खेळायचं असतं, बाकी काही नाही. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं काही असं कारण नव्हतं, पण म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पाही मारू, त्यामुळं हा व्हिडिओ बनवला. बँगलोरला येऊन तसं आम्हाला 2.5 महिने झाले ते, आणि लगेच आम्ही गावाला चाललो आहे, कारण गावची यात्रा पण आहे आणि श्रेयांशचं जावळ पण द्यायचं आहे. आणि त्यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझ्या पिल्लूचा वाढदिवस आहे. 23 तारखेला 2 वर्षाचं होते माझं बाळ. त्याचा वाढदिवस तर आम्हाला बँगलोरला सेलिब्रेट करायचा होता, कारण पहिला वाढदिवस हा मी गावाला सेलिब्रेट केला होता त्याच्या पप्पांशिवाय. त्याच्या पप्पांची ट्रेनिंग होती, त्यामुळे त्यांना काही बर्थडेला यायला जमलं नव्हतं, त्यामुळे आम्ही सेलिब्रेट केला होता. छोटा केला होता, पण ठीक आहे केला होता. अजून बाळ लहान आहे त्यामुळे काही त्याला समजत नाही वाढदिवस वगैरे. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा करू त्याला जसा हवा तसा. आता सध्या आम्हाला जसं पडते, आम्हाला जसं करता येईल तसं आम्ही करतो ॲडजस्ट आणि करतो त्याचा बड्डे वगैरे सेलिब्रेट. तर तेही कारण होतं आणि त्याचं जावळही द्यायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला जाऊयात गावालाच करूयात परत यावर्षीचाही वाढदिवस, आणि ते पण होईल आणि गावची यात्रा पण आहे, जी की दरवर्षी आम्हाला भेटत नाही. बँगलोरला येण्याआधी आम्ही अंदमानला होतो. अंदमानवरनं यात्रेसाठी गावाला येणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे आम्ही गावाला यायचो नाही, शक्यतो टाळायचो गावाला येणं. दिवाळी वगैरे सगळं काही आम्ही जिथे राहायला होतो तिथेच आम्ही सगळं सेलिब्रेट करायचो. पण आता तसं नाही आहे, आता आम्हाला जाणं शक्य आहे, कारण आम्ही आता बँगलोरमध्ये राहतो, जे की गावापासून जास्त नाही पण थोडं जवळ आहे. त्यामुळं म्हटलं गावाला जाऊयात, आणि चिनूचा बड्डे पण आहे आणि त्याचं जावळ पण द्यायचं आहे, त्याच्यामध्ये यात्रा पण होऊन जाईल. हा जो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला, हा मी फ्लिपकार्टवरनं मागवला आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. 320 की 317 असं काहीतरी प्राईज आहे त्याची, पण खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. आणि याचं काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे, मला आवडला, पर्सनली खूप सुंदर वाटला, त्यामुळे म्हटलं तुम्हालाही सांगावं. आता इथून पुढं आपल्याला गावाकडचे व्हिडिओ पाहायला भेटतील. आय होप की तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ पाहायला खूप छान वाटेल. आणि ज्यांनी अजून कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने प्लीज जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, ज्याने मी जे नवीन व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला पाहायला भेटतील. सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू वॉचिंग.